धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000 रुपये द्यावेत। मुलगी शिवानी मुंडेला धनंजय मुंडेंनी दरमहा 75,000 रुपये लग्नापर्यंत द्यावेत। हे पैसे खटला सुरू झाला त्या दिवसापासूनच्या हिशोबाने द्यावेत। या खटल्याचा 25,000 रुपयांचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना द्यावा। प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये। धनंजय मुंडेंकडून करुणा मुंडेंबाबत हिंसाचार झाल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य। मला करुणा शर्मा नको, करुणा मुंडे म्हणा, त्याची मी खूप मोठी किंमत फेडलेली आहे। मारहाण, जेल सगळं भोगलेलं आहे आणि करुणा मुंडे जे टेक मार्क आज मुझे कोर्टाने दिलेला आहे, बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे आणि पहिले बायको मान्य केलेला आहे। कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने, वाल्मीकि कराड़ जैसे गुंडे ने एक औरत को मारा था। मेरे गलत तरीके से मुझे छुआ था, पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है, तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है। 3 साल से ये लड़ाई मैं अकेले लड़ रही हूँ, मेरे पीछे कोई नहीं था इस लड़ाई में, सिर्फ मेरे वकील थे और मैं थी। आज मेरे मन में भी कई बार विचार आता है कि मैं आत्महत्या कर लूं, पर मैं आत्महत्या करने का सोचती हूँ तो मेरे सामने मेरी माँ का चेहरा आता है जो आत्महत्या करके मर गई, पर आज हमारा सोचा नहीं उन्होंने। जे आम्ही 15 लाख रुपयाची मागणी केली होती, पण ते मान्य झाली नाही 2 लाख रुपये। पण 2 लाख रुपये मध्ये काय होत नाही मुंबई सारखी मोठी सिटी मध्ये 2 मुलाबाळांच्या सोबत। तो मी पुढे हायकोर्टामध्ये जाणार आहे। मला करुणा शर्मा नको, करुणा मुंडे म्हणा, त्याची मी खूप मोठी किंमत फेडलेली आहे। मारहाण, जेल सगळं भोगलेलं आहे आणि करुणा मुंडे जे टेक मार्क आज मुझे कोर्टाने दिलेला आहे, बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे आणि पहिले बायको मान्य केलेला आहे। त्याच्याबद्दल मी कोर्टाच्या खूप खूप हृदयापासून न्यायाधीश साहेबांच्या, न्यायालयाच्या आणि जे माझे ॲडव्होकेट होते गणेश कोल्हे, त्यांनी 1 रुपया न घेता केस टाकला आणि पूर्ण केस लढली, त्याच्यासाठी त्यांचा पण खूप खूप आभार। त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची, याबाबत आता निवडणूक आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची? त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे, ते माझी मागणी। त्यांनी कोर्टामध्ये केलेला आहे मी की त्यांना ते आमदारकी त्यांची रद्द व्हायला पाहिजे।